हे बघा समोर स्वामीनारायण मंदिर. मी पहिल्यांदा आलोय, तुम्हाला ब्लॉग दाखवण्याच्या नादात माझं पण दर्शन होतंय. हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे बघा मस्त असं स्वामीनारायण मंदिर समोर दिसतंय. काय नजारा आहे जबरदस्त. आधी गाडी लावूया, नंतर आपण जाऊ का दादा गाडी? वाव, काय झालेलं ते कसं वलय तयार झालेलं बघितलं का तुम्ही? हे बघा बघा, बापरे काय म्हणजे देवाचं आपल्याकडे लक्ष आहे. इकडं जाऊया, मंदिर आहे इकडं. मित्रांनो आपण आलेलो आहोत स्वामीनारायण टेम्पलच्या आवारामध्ये. आपण गाडी पार्क केली इकडं आणि आता आतमध्ये जाऊन आपण तुम्हाला हे सुंदर असं स्वामीनारायण टेम्पल दाखवणार आहे. चला जाऊया आतमध्ये. हां हे बघा आतमध्ये नक्षीकाम केलेले हे चबुतरे छोटे छोटे खूप आहेत. पलीकडे पण आहेत. जेवढे दिसते जेवढे दाखवते ते आपण तेवढे तुम्हाला दाखवतो. किती आहेत हे, खूप आहेत. किती मोठं आहे बघा मंदिर. फॅमिली घेऊन या. हॅलो, स्वामीनारायण मंदिर. चला आतमध्ये जाऊ. इथं कुठं जाऊ. जिथपर्यंत मोबाईल अलाउड आहे तिथपर्यंत तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर सॉरी. पण मंदिर बघा, नजारा बघा, किती मस्त असं मंदिर आहे. मंदिरचं नक्षीकाम बघा. असं वाटतं जसं काही हे आपण इतिहासात आहेत सध्या. म्हणजे 100 वर्ष पाठीमागं जाऊन आपण हडप्पाकालीन संस्कृती बघितल्यासारखं बघतोय. आजूबाजूला सगळे बिल्डिंग्स वगैरे नवीन झालेले. फक्त पब्लिकमध्ये तुम्हाला हे दाखवायचं कारण काय माहिती का, तुम्हाला समजेल ॲक्च्युली आपण कुठल्या लेवलला व्हिडिओ बनवतो. चला आज जाऊ. आतमध्ये चला, तर साईडून तुम्हाला दर्शन होतंय, दर्शन देतो. दर्शन चालू झालेलं आहे. तोपर्यंत बघा तुम्ही किती भारी मूर्ती आहे. ही साईडची आहे, मुख्य मूर्ती समोरच आहे अजून. ते तुम्हाला आतमध्ये दाखवलं, आपण साईडला दाखवायला लागलोय. मंदिर इतकं मनमोहक आहे की मला समजून नाही मी थांबू बसू आज जायची वाट बघू की तुम्हाला हे दाखवू. त्यामुळे जरा थोडी चलबिचल होत आहे. व्हिडिओचा आनंद घ्या आणि कमेंटमध्ये जय श्री हरी लिहायला विसरू नका. माझ्यावरती आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळं मला इथूनच दाखवते. श्री विश्वनारायण मंदिर समोर बघा मूर्ती दिसते. इथून आतमध्ये आपण दर्शन तर करणार आहे. जिथं जिथं शक्य आहे तुम्हाला तिथं क्लिक पण काढतोय, पण तुर्तास तुम्ही इथूनच दर्शन घ्या. हे बघा मस्त.
त्यांचा गजर बघा आणि आनंद घ्या. नक्षीकाम बघा मित्रांनो, नक्षीकाम कसं आहे, चालूमध्ये सुद्धा तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकणार नक्षीकाम आहे. मोबाईल घेत नाही तर काय चालतं, एकदा मोबाईल घेत नाही मग चालत नाही. मोबाईल अलाउड नसताना पण आपण तुम्हाला सगळं दाखवत आहे बघा, कारण आपण देवदर्शनच करवतो, दुसरं काय आपण चुकीचं तर करत नाहीये. त्यामुळे काय भारी आहे. हे घनश्याम महाराजांची मूर्ती आहे बघा. हे ऍक्च्युली काय आहे ते दिसत नाहीये लांबून, पण बघा तरी पण मस्त आहे. आता साक्षात परब्रह्म श्री स्वामीनारायण महाराज दिसतात बघा. इकडे पण एक मूर्ती आहे आणि ही शेवटची मंदिराच्या मुख्य मूर्तीच्या उजव्या हाताची शेवटची मूर्ती एक मंत्रमुग्ध करून टाकणारी मूर्ती आहे, कारण इथं श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण, हरिकृष्ण महाराज आणि श्री राधाजी. लक्ष्मीनारायण मूर्ती समोर बघा. ओके, सीताराम मंदिर बघताय तुम्ही बघा समोर. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. ओके, शिवपार्वती मंदिर आहे. आपण मंदिरातनं बाहेर आलेले, जसं शक्य आहे तसं तुम्हाला दर्शन करून दिलेले. व्हिडिओचा आनंद घ्या, दर्शन करा आणि हरे कृष्ण लिहायला विसरू नका. तुम्हाला मस्त असं स्वामीनारायण मंदिर आपण आज दाखवत आहोत. आपण बाजूला जाऊन अजून काय दाखवतंय ते बघतो, पण तुर्तास तर तुम्हाला हे दाखवलंय. तर मित्रांनो, आपल्याला स्वामीनारायण मंदिरचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवला आहे आपण, जसं शक्य तसा दाखवला आहे. आणि आज बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा आहेत की इथं बघून तुम्ही मंत्रमुग्ध होऊ शकता. हे इतकं मोठं आहे, हे बघा इकडे चौफेर पसरलेलं आहे. मंदिराचा असा एकही कोपरा नाही आहे की जिथं तुम्हाला आवडणार नाही असं नक्षीकाम नाही आहे. सगळं मस्त असं नक्षीकाम आहे. पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला आनंद मिळेल नक्कीच, गॅरंटेड. आणि हो, आपण ह्यांना मगाशी व्हिडिओ करतोय, ह्यांना कळलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला लाईव्ह कमेंट दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वामीनारायण मंदिर दाखवलं आहे, जे की पुण्यामध्ये आहे, आंबेगावच्या आसपास. आजच्या ब्लॉगची मलाच उत्सुकता खूप लागलेली होती. 2-3 दिवस झालं मी पुण्यात आहे, खूप प्रयत्न केले आणि आज तुम्हाला हा ब्लॉग दाखवत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लोकांना बघू द्या. व्हिडिओ बघणं सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकांना समजावा की हरिनाम किती महत्त्वाचं आहे चालू युगामध्ये. चला, बाय बाय.
काळजी घ्या, स्वच्छता ठेवा, ऊन खूप आहे, गरज नसेल तर बाहेर पडू नका आणि गरज असेल तर काम केल्याशिवाय वापस पण येऊ नका, नाही तर माझ्यावर येईल सगळं तुमच्याकडचं. चलो टाटा बाय बाय.